तर मी भोपळ्याच्या फोडी करून घेतल्या हे बघा अशा प्रकारे. आता आपण ह्या स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ वाटीमध्ये टाकून. तर हे बघा मी धुवून घेतलेले आहेत फोडी. तर मी इकडे हिरव्या मिरचीचं वाटण काढायला घेतलेलं आहे. तर एवढ्या मिरच्या घेतल्यात, 2 कुड्या लसणाच्या घेतल्यात आणि एवढे जिरे घेतलेत. आता आपण हे बारीक करून घेऊ. तर हे बघा मी वाटण काढून घेतले आणि इकडे एका पातेल्यामध्ये एवढं दही घेतलेलं आहे. आता ते आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ. तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय. आता आपण त्यामध्ये दही होतो आणि बारीक करून घेऊ. तर हे बघा अशा प्रकारे मी दही बारीक करून घेतलंय आणि इकडे कढई गॅसवर तापायला म्हणली. आता आपण त्यात तेल घालूत. तर मी तेल तापवून घेतलंय. आता आपण त्यामध्ये जिरे घालूत. जिरे थोडे तडतडले का आपण लगेच हे मिरचीचं वाटण घालू त्यामध्ये. तर मी मिरचीचं वाटण परतून घेतलं. आता आपण भोपळ्याच्या फोडी त्यामध्ये घालू आणि छान परतून घेऊ. छान परतून घेतलं भोपळा आणि मिरचीचं वाटण. आता आपण थोडीशी हळद घालू आणि चवीनुसार मीठ घालू. हे आपण मिक्स करून घेऊ. तर मी सगळं परतून घेतलंय. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात दही बारीक केलेलं त्यामध्ये वाटू. तर फोडणी देऊन झालेली आहे भाजीला. आता आपण थोडंसं बेसन पीठ घालू त्यामध्ये. तर मी या वाटीमध्ये बघा एवढं बेसन पीठ घेतलंय. आता आपण हे खालून घेऊ थोडं हाताने आणि मग भाजीमध्ये टाकू. हे बघा मी बेसन पीठ खालून घेतलेलं आहे. गेठळे राहिलेलं नाही त्यामध्ये. आता आपण भाजीमध्ये घालू. मिक्स करून घेतलं आणि उकळी येईपर्यंत आपण कमी गॅसवरती ठेवूत. तर आपली कढी भोपळा भाजी तयार आहे. कड आलेला आहे भाजीला आपल्या. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.